हॅलो एव्हरीवन. सो आता आपण चाललेलो आहोत आपल्या सेकंड लोकेशनला आणि तुम्ही बघू शकता पावसामुळे भरपूर सारं पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या सेकंड लोकेशनला पोहोचायला 15 मिनटं लागलेली आहेत जवळजवळ. सो हे आहे आपलं सेकंड लोकेशन आणि ही आहे आपली रूम आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. वाव. सो पाऊस पडून गेलेला आहे, थंड असं वारं, मस्त धुकं पडलेलं आहे. सो वातावरण खूपच छान आहे आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हे एक बेस्ट प्लेस आहे. सो मस्त थंडगार वारं आहे आणि आम्ही गरमागरम पोहे खाल्लेले आहेत नाश्त्यामध्ये. सो पुन्हा एकदा आम्ही आमची मजामस्ती स्टार्ट केलेली आहे. सो काल आम्ही पावसात खूप भिजलो, त्यामुळे आज आम्ही भरपूर सारे रील शूट केले जे की मी माझ्या स्टोरीवर सुद्धा शेअर करते. सो पुन्हा एकदा पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे आम्ही बाहेर पडलेलो आहोत फिरण्यासाठी. सो इथं क्यूट असे डॉगी आहे ज्याचं नाव आहे स्वीटी. सो तिच्यासोबत सुद्धा आम्ही मस्त खेळलेलो आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा मी फिरायला स्टार्ट केलेलं आहे. सो इथं जे झरे होते त्यांना बांधारे बांधून त्यांनी हे पाणी साठवलेलं आहे. सो व्ह्यू खूप छान वाटतो हा पाहण्यासाठी. तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या लोकेशनचा ॲड्रेस मी तुम्हाला कॅप्शनमध्ये शेअर करत आहे. सो तुम्हीसुद्धा इथं नक्की व्हिजिट करा. सो ह्याच्या पुढे जे मी बडबड करते ते आता आपण सांगलीला परत कसं जायचं यासाठी आहे. बिकॉज पावसामुळे सगळीकडचे रस्ते बंद झाले होते. परत उलट फिरायला समजा तिकडे पाणी जर का मध्येच साठलं असलं